नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शिवतर रोडवरील पूल अखेर वाहतुकीस खुला। सुखदर येथील भवानी माता मंदिराचा उद्या कलशारोहण सोहळा। शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रति हेक्टर 15,000 रुपये। धूम स्टाईल दुचाकीची रत्नागिरी प्रांत अधिकाऱ्यांना गाडीला धडक। आणि कसोटी पाठोपाठ वनडेतही भारत अजिंक्य 2-1 ने मालिका जिंकली। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड दुरुस्तीच्या कामासाठी गेले 6 महिने बंद असलेला खेड शिवतर रोडवरील क्षेत्रपाळ नगर येथील पूल अखेरीस वाहतुकीस खुला करण्यात आला आहे। जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान पुलाचा काही भाग वाहून गेला होता। नगरपालिका फंडातून बांधण्यात आलेल्या पुलाचं उद्घाटन 26 जानेवारी रोजी करण्यात येणार होतं। मात्र या मार्गावरील प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य योगेशदादा कदम यांनी हा पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला केला आहे। 11 जुलै 2018 रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। त्यामुळे या मार्गावरील भडगाव, खोंडे, चाकाळे, मुरडे, आंबये, जामगे, शिवतर या गावातील ग्रामस्थांना शहरात ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत होता। हा पर्यायी मार्ग अतिशय अरुंद आणि हेलपाट्याचा असल्याने या मार्गावरील प्रवाशांची अतिशय गैरसोय होत होती। 26 जानेवारी 2019 रोजी या पुलाचं उद्घाटन करायचं आणि पूल वाहतुकीसाठी खुला करायचा असा निर्णय नगरपालिका प्रशासनानं घेतला होता। मात्र सद्यस्थितीत प्रवाशांची दळणवळणाची होणारी अडचण लक्षात घेता युवा सेना कोर कमिटीचे सदस्य योगेशदादा कदम यांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला। 6 महिन्यांनंतर खेड शिवतर मार्गावरील पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवाशांनी योगेशदादा कदम आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले। पुलाचं उद्घाटन कधी व्हायचं ते हो, परंतु आज या पुलावरून वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाल्याने या मार्गावर राहणाऱ्या अनेकांची दळणवळणाच्या दृष्टीने होणारी मोठी गैरसोय संपुष्टात आली आहे। भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या खेड तालुक्यातील सुखदर गावातील भवानी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा 19 जानेवारी तर वार्षिक जत्रोत्सव 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या धार्मिक सोहळ्याला तालुक्यातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जय भवानी विकास मंडळ सुखदर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। तालुक्यातील मौजे सुखदर गावामध्ये भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या भवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला। जय भवानी विकास मंडळ सुखदर यांच्या माध्यमातून जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर 6 आणि 7 जानेवारी रोजी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम करण्यात आला। या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम गेली 3 वर्ष सुरू होतं। सुखदर येथील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम केलं। ग्रामस्थांच्या श्रद्धेतून साकारलेल्या या मंदिराचा कलशारोहण सोहळा 19 जानेवारी तर वार्षिक जत्रोत्सव 20 जानेवारी रोजी होणार आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन वारकरी फडकरी दिंडी समाज रत्नागिरीचे अध्यक्ष हरिभजन पंडित रुपेश महाजन राजे शिर्के यांच्या हस्ते पार पडणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम, आमदार संजयराव कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, युवा सेना कोर कमिटी सदस्य योगेशदादा कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जय भवानी विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष घाडगे, सचिव अशोक कोळंबे यांनी केलंय। किमान आधारभूत निधी म्हणून शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति हेक्टर 15,000 रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे। विविध प्रकारच्या कृषी उपयोगी वस्तूंवर सरकारकडून देण्यात येणाऱ्या इनपुट सबसिडीचा शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नसल्यामुळे सरकार या निर्णयाबाबत गांभीर्यानं विचार करू लागली आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे। सरकार दरवर्षी वीज, पाणी, कीटकनाशके अशा विविध वस्तूंवर 2 लाख कोटी रुपयांचं अनुदान देतं। मात्र या अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही। हे अनुदान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे हेक्टर मागे शेतकऱ्यांना थेट 15,000 रुपये अनुदान देण्याचा सरकारचा विचार आहे। रत्नागिरीचे प्रांत अधिकारी अमित शेडगे यांच्या सरकारी वाहनावर KTM स्वार जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला। गुरुवारी रात्री 8च्या सुमारास हा शहरातील मुख्य रस्त्यावर अपघात झाला। ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी धडकल्यावर प्रांत अधिकारी यांच्या गाडीची काच तोडून दुचाकी स्वाराचं डोकं आत गेलं। गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आज झालेल्या निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून सहज मात केली। कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याचा पराक्रम कोहलीच्या संघानं करून दाखवला। युजवेंद्र चहलच्या भेदकतेमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला
230 धावांमध्येच गुंडाळलं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात संथ झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे लवकर बाद झाले. त्यानंतर कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची जोडी जमली. या दोघांनी 82 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. 18 जानेवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या कैलासवासी लक्ष्मीबाई केरोपंत बेंडकळे पूर्व प्राथमिक विभागात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोरन्हाण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. या बाल चिमुकल्यांनी या उपक्रमात हलव्याचे दागिने घालून रंगीबेरंगी पोशाख परिधान केला होता. प्रथमतः शिक्षकांनी तिळगुळ, चुरमुरे आणि बोरे देऊन चिमुकल्यांचं औक्षण केलं. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिका दीप्ती शिरगावकर यांनी मकर संक्रांत या सणाचं महत्त्व गोष्टींच्या आणि गीतांच्या माध्यमातून पटवून दिलं. त्याचबरोबर तिळगुळाचं महत्त्व आणि गुणधर्म सांगितले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सर्व विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिका या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमामध्ये रोटरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, छाया भोजने, सायली मोडक, प्रीतम वडके, राधिका घोडे, प्राची तोडणकर, साक्षी दांडेकर, सुप्रिया रांगळे, दुर्वा निवाते, दीप्ती शिरगावकर, वैशाली कदम यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या बोरन्हाण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं. जैतापूर नाटे पंचक्रोशीत 2 विनाशकारी प्रकल्प प्रस्तावित करताना आयलॉग बंदरासाठी जनसुनावणी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. आयलॉग बंदरामुळे परिसरातील जैवविविधता उद्ध्वस्त होणार आहे. राज्य सरकारनं या बंदराला मान्यता देऊ नये अशी मागणी आंबोळगड, जैतापूर, नाणार, विजयदुर्ग परिसरातील प्रदूषणकारी प्रकल्प साखरी नाटे मच्छीमार संघाचे पदाधिकारी अमजद बोरकर, मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. जैतापूर खाडी किनारी साखरी नाटे हा मच्छीमारी गाव वसलाय. भारताला परकीय चलन मिळवून देणाऱ्या प्रमुख बंदरांपैकी साखरी नाटे हे बंदर आहे. स्थानिक कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने आम्ही परराज्यासह परदेशातील लोकांना नोकरी उपलब्ध करून देतो. आम्ही नोकरी मागणारे नसून नोकरी देणारे आहोत. बेरोजगारी दूर करण्याच्या नावाखाली प्रकल्प आणून नैसर्गिकरित्या समृद्ध असलेला आमचा भाग औद्योगिक क्षेत्र निर्माण करून उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप केला जातोय. मिरकरवाडा बंदर टप्पा 2चं काम निधीअभावी बंद पडलं असल्याचं सांगण्यात येतंय. असं असलं तरी ठेकेदाराला पूर्ण केलेल्या कामाची रक्कम पूर्णपणे देण्यात आली असून काम बंद असल्यानं त्याच्या आर्थिक अडचणींमुळे हे काम ठप्प असल्याची चर्चा आहे. परंतु या बंदरातील काही महत्त्वाची कामं त्वरित मार्गी लागावीत अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केली असून त्या संदर्भात मच्छीमार आणि संबंधित ठेकेदार यांची 22 जानेवारी रोजी बैठक होणार असल्याचं समजतं. मिरकरवाडा टप्पा 2च्या कामाकरिता शासनानं 73 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला होता. यादीत 52 कोटी रुपयांचं काम पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात येतं. ही सर्व रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. उर्वरित 21 कोटींचं काम अपूर्ण असताना त्यापैकी 16 कोटींचं काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतोय. आर्थिक अडचणीमुळे ठेकेदारानं काम थांबवलं असल्याची चर्चा यामुळे सुरू आहे. श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ येथे आजपासून सुरू झालेल्या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचं उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते पार पडलं. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शिक्षण अधिकारी महेश जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, खेड शहर संघटक अमोल मोरे, तुल डफळे, पंचायत समिती सदस्य शिगवण, गट शिक्षण अधिकारी तसंच सौरभ बुटाला इतर मान्यवर उपस्थित. रत्नागिरी जिल्ह्यातील 263 दापोली विधानसभा मतदारसंघ सहक्षेत्राध्यक्षपदी खेड येथील तौफिक मोहम्मद शेख पोत्रिक यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तौफिक पोत्रिक यांना खेड तालुका काँग्रेसकरिता जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या नियुक्तीचं पत्र प्रदान केलं. तौफिक पोत्रिक काँग्रेसचे निष्ठावंत आणि धडाडीचे कार्यकर्ते असून यापूर्वी खेड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पद भूषवलंय. रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी देऊन पदाची ताकद वाढवण्याचा मनोदय
तौफिक पोत्रिक यांनी व्यक्त केला। तालुक्यातील भडगाव येथील एका महाविद्यालयातून 12वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अज्ञातानं अपहरण केल्याचा संशय असल्याची तक्रार या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली आहे। ऋतिक गोलावाडे असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याचे वडील मोहन गोलावडे राहणार चिपळूण यांनी याबाबत तक्रार दिली आहे। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूण शंकरवाडी येथे राहणारे मोहन गोलावडे यांचा मुलगा ऋतिक हा खेड येथील एका महाविद्यालयात 12वी इयत्तेत शिकत होता। महाविद्यालयाच्या परिसरातच एका भाड्याच्या खोलीत राहणारा ऋतिक हा गुरुवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून गायब आहे। खोली मालकाने ऋतिक याच्या आईवडिलांना ही माहिती दिल्यानंतर ते तातडीने खेड येथे आले, मात्र त्यांना आपला मुलगा घरी नसल्याचं आढळून आलं। आपल्या मुलाचं कुणीतरी अज्ञाताने अपहरण केलं असल्याचा संशय गोलामडे यांना असल्याचं त्यांनी पोलिसांना मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली। खेड पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शिवतर रोडवरील पूल अखेर वाहतुकीस खुला। सुखदर येथील भवानी माता मंदिराचा उद्या कलशारोहण सोहळा। शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रति हेक्टर 15,000 रुपये। धूमस्टाईल दुचाकीची रत्नागिरी प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला धडक। आणि कसोटी पाठोपाठ वनडेतही भारत अजिंक्य 2-1 ने मालिका जिंकली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।